100 लोकांनी व्यवसाय चालू केले तर त्यातले 5च लोक यशस्वी होतात, 95 लोक अपयशी ठरतात. ही सगळ्यात मोठी वस्तुस्थिती. पण 5 यशस्वी का होतात आणि 95 अपयशी का होतात याचे कारण मीमांसा आम्ही कधी केली आहे का? हे सगळ्यात महत्वाचं. खरं तर जी माणसं यशस्वी होतात त्यांच्या यशस्वीतेची नेमकी कारणं काय याचंही चिंतन मंथन झालं पाहिजे. ॲबे करे नावाचा एक प्रवासी चौलला उतरला. त्याला राजापूरच्या बंदरात जायचं होतं. दर्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचं आता सामर्थ्य निर्माण झालं होतं. त्यामुळे महाराजांच्या कार्यालयात जाऊन परवाना घेऊन पुढे त्याला जाणं शक्य नव्हतं. त्यामुळे तो परवाना घेण्यासाठी चौलच्या कार्यालयात आला आणि जिज्ञासू असणाऱ्या या ॲबे करेनं पहिला प्रश्न शिवाजी महाराजांच्या कार्यालयातल्या अधिकाऱ्याला विचारला की तुमच्या महाराजांचं सैन्य मुठभर आहे, पण तरीही तुमचे महाराज प्रत्येक लढाईत यशस्वी कसे होतात? मला सगळ्यात महत्वाचा गुण कुठला वाटतो? जिज्ञासा. हा आमच्या बरोबर जन्मजात येतो, तो नैसर्गिकच असतो. पण सगळ्यात महत्वाची गोष्ट काय, ही जिज्ञासा खरंच पुढच्या काळात आम्ही जागृत ठेवतो का? आम्हाला प्रश्न पडतात का? प्रश्नांची उत्तर आम्ही शोधतो का? हे सगळ्यात महत्वाचं आहे. यश आणि आपण यांच्यामध्ये फक्त भीती उभा असते. ही भीतीची भिंत ढासळली की मग यश स्वागताला उभा राहतं. ही सगळ्यात महत्वाची. भीती निर्माण कुठून होते? ही भीती जिज्ञासेच्या अभावी निर्माण होते. जिज्ञासेतून प्रश्न पडतात, प्रश्नातून उत्तरं मिळतात आणि एकदा उत्तरं मिळाली की अनुभव येतात आणि अनुभव आला की विश्वास निर्माण होतो. विश्वास निर्माण झाला की आत्मविश्वास प्राप्त होतो आणि आत्मविश्वास प्राप्त झाला की भीती सरते. ही सगळ्यात महत्वाची गोष्ट सुरुवात जिज्ञासेतून होते. आम्ही लोक उद्योगात का उतरत नाही? आम्ही लोक उद्योजक का होत नाही? याचं कारण सगळ्यात महत्वाची, पिढ्यानपिढ्या आमच्या मनावर एक भीती लादली आहे. ही भीती जोपर्यंत हटत नाही तोपर्यंत आम्ही काहीही करू शकत नाही. ही सगळ्यात महत्वाची गोष्ट. धाडस आमच्यात आहेच. आमच्याकडे एक साधा व्यवसायाचा नियम सांगितला जातो, टेक द रिस्क गेन द प्रॉफिट. साधा सिंपल. काय सांगितलंय? जोखीम पत्करा, फायदा आपोआप मिळेल. जे जोखीम पत्करतात त्यांनाच फायदा मिळतो, जे जोखीम पत्करतच नाही त्यांना फायदा मिळतच नाही. ही सगळ्यात महत्वाची गोष्ट. आम्हाला सवय सुरक्षित कोशात राहायची लागली आहे. आम्ही पहिल्यांदा सुरक्षितता शोधतो. मी व्यवसाय सुरू करायचा आहे तर मी धोक्यांचा विचार करण्यापेक्षा माझ्या वाट्याला धोका येणारच कसा नाही आणि तो नकोच यायला, आणि जर येणार नसेल तरच मी यात उतरेन, ही आमची सगळ्यात पहिली अपेक्षा असते. असं कुठलंच क्षेत्र नाही ज्या क्षेत्रात तुम्हाला संकट येणार नाही. असं कुठलं क्षेत्र नाही ज्या क्षेत्रात तुम्हाला अडचण येणार नाही. असं कुठलंच क्षेत्र नाही जिथं तुम्हाला अडथळा येणार नाही. पण तरी आमची प्रामाणिक पहिली भूक काय असते? मला संकट यायला नकोत, मला कुठलाच धोका नको. हे काय येतं? आमच्या मनात भीती आहे. ही भीती निर्माण कशी होते? ती मुळातच आहे का? जन्मजात आहे का? नाही, अजिबात नाही. एक साधी गोष्ट सांगतो, प्रत्येक घरात घडते. लहान मुलं असतं, रांगत असतं. ते रांगता रांगता अंधाराच्या दिशेनं झेपावत जातं. त्याला कुतूहल असतं, त्याला जिज्ञासा असते. जे उजेडात दिसतंय ते त्याला दिसतच आहे, पण अंधारात काहीच दिसत नाही. तिथं काय आहे ही बघायची विलक्षण जिज्ञासा त्या रांगणाऱ्या मुलामध्ये असते. आईचं लक्ष नाही बघून ते असते रांगत, त्या अंधाराच्या दिशेनं चालत पुढे जातो. आईचं लक्ष जातं आणि आई म्हणते, ए नको जाऊ, भाऊ आहे. तो तिथंच थबकतो. एकदा आईकडे पाहतो. आई कामात गुंतलेली लक्षात आली की परत तो अंधाराच्या दिशेनं चालायला सुरुवात करतो. जन्माच्या धाडस आहेच, भीती नाहीच आहे. नुकतंच जन्माला आलेलं मूल निर्भयच असतं, काहीच नसतं त्याच्या डोक्यात. तो परत अंधाराच्या दिशेने झेपावत राहतो. पुन्हा आईचं लक्ष घेत ती खसकन ओरडते, सांगितलं ना अंधारात भाऊ असतो, नको जाऊ. ते परत थांबतं. तिथून आईकडे बघतं. आई परत कामात गुंतलेली लक्षात आलं की परत ते रांगत रांगत त्या अंधाराच्या दिशेने झेपावते. परत आईचं लक्ष जातं, ती जागेवरनं उठते, सरळ त्याला उचलते. सांगितलं ना अंधारात भाऊ असतो, नाही जायचं तिथं. त्याच्या अर्ध जागृत मनावर पक्का संस्कार होतो, अंधारात भाऊ असतो. तो इतका घट्ट होतो की पुढं 2 पोरांचा बाप झाला तरी पठ्ठ्या अंधारात जात नाही. हे जन्मजात आहे का? ही भीती नैसर्गिक आहे? नाही, धाडस होतं त्याच्यात. त्याला जायचं होतं, कुतूहल होतं, जिज्ञासा होती. आम्ही मागं होतो, आम्ही खेचून घेतलं. नाही, भाऊ असतो. इथं बसलेल्या कुणी भाऊ बघितलाय?
तरी आमच्या घरात नव्या पिढीला आम्ही तेच सांगतो, भाऊ असतो. उद्योगाच्या बाबतीत हाच भाऊ केलाय. मराठी माणसाला धंदा जमत नाही, मराठी माणसाला उद्योग जमत नाही. हा भाऊ आहे. हा भाऊ पहिल्यांदा बाजूला केला पाहिजे. प्रश्न पडले पाहिजेत, उत्तर शोधलीच पाहिजे. कारण आम्ही एक्सपोर्ट करतो, पण याच्या पलीकडं सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की आम्ही जे बनवत नाही, आमच्याकडे जे मिळत नाही, आम्हाला जे घडवता येत नाही, अशा किती असंख्य वस्तू आम्ही बाहेरच्या देशातनं आमच्या देशात आणतो. याचा विचार केला तर आम्हाला इथं उद्योगाच्या, व्यवसायाच्या किती संधी आहेत याचं गणित सुद्धा सहजपणे मांडता येईल. 31 लाख करोड नव्हे तर कित्येक लाख करोडने आम्हाला इम्पोर्ट करावं लागतं. ही आमची सगळ्यात मोठी अडचण आहे. प्रश्न असा आहे की उद्योगाच्या खरंच संधी आहेत का, व्यवसायाच्या संधी आहेत का, ह्या जिज्ञासेचा प्रश्नच आम्हाला पडत नाही. ही आमची सगळ्यात मोठी शोकांतिका आहे. आपण शांतपणे जर या सगळ्या गोष्टींचा विचार केला, मुळामध्ये उद्योग म्हणजे काय आणि उद्योजक म्हणजे काय याच्या संकल्पनांनी व्याख्या समजून घेणं हे पहिलं महत्वाचं आहे. खरं तर लोकांची गरज ओळखून, आजूबाजूच्या परिस्थितीचं निरीक्षण करून, त्या परिस्थितीला साजेसं एखादं कार्य उभारणं आणि त्याच्यातून आर्थिक उत्पन्न मिळवणं, ही सगळी जी प्रक्रिया आहे तिला आम्ही उद्योग किंवा ते करणाऱ्याला आम्ही उद्योजक असं म्हणतो. ही सगळ्यात महत्वाची गोष्ट. प्रश्न असा आहे की आम्ही आमच्या आजूबाजूचं निरीक्षण खरंच करतो का? आम्हाला सध्या कशाची गरज आहे त्याचं चिंतन आमच्याकडे होतं का? मी नक्की काय केलं पाहिजे म्हणजे मी माझ्या उद्योगात यशस्वी होईन याची धारणा आमची स्पष्ट आहे का? खरं तर या विचारातच आम्ही येत नाही. ही आमची सगळ्यात मोठी अडचण आहे. मला काहीतरी बनायचं आहे, मला काहीतरी बनवायचं आहे, मला काहीतरी करायचं आहे, मला काहीतरी घडवायचं आहे असं प्रत्येकाला वाटतं. पण नेमकं काय करावं आणि कसं करावं याचं मार्गदर्शन मात्र होत नाही. ही आमची सगळ्यात मोठी अडचण आहे. माणसं उद्योगात पडतात, माणसं अपयशी होतात. माणसं त्याच्यात कमतरता आहेत म्हणून अपयशी होत नाहीत, तर माणसं त्याचा अभ्यास कमी पडला, त्याचा प्रयत्न कमी पडला म्हणून अपयशी होतात. ही गोष्ट आम्ही लक्षात घेतली पाहिजे. पण माझ्या हाताला यशच नाही अशी भाबडी धारणा घेऊन माणसं अपयशी होतात. ती पुन्हा त्या रिंगणात कधी उतरतच नाहीत. ही सगळ्यात मोठी अडचण आहे. तुम्ही किती वेळा पडला याला महत्व नाही, तुम्ही पडल्यानंतर किती वेळा उठून उभा राहिला हे फार महत्वाचं आहे. आपण निश्चितपणे हा विचार केला पाहिजे की उठून उभा राहणं हे सगळ्यात महत्वाचं, गरजेचं. पराभव झाला म्हणून माणूस कधीच हरत नाही. माणूस हरतो तो प्रयत्न करणं सोडून देतो तेव्हा. त्यामुळे सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे आजूबाजूची परिस्थिती पाहून, त्याचं निरीक्षण करून आम्हाला त्या दिशेचा प्रवास करता येणं हे सगळ्यात महत्वाचं आहे. आम्ही अनेक उद्योगपतींच्या, अनेक उद्योजकांच्या यशोगाथा वाचतो आणि त्याच्या पावलावर पाऊल टाकून आम्ही आमचा प्रवास सुरू करतो. पण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे, 100 लोकांनी व्यवसाय चालू केले तर त्यातले 5च लोक यशस्वी होतात, 95 लोक अपयशी ठरतात. ही सगळ्यात मोठी वस्तुस्थिती. पण 5 यशस्वी का होतात आणि 95 अपयशी का होतात याचे कारण मीमांसा आम्ही कधी केली आहे का? हे सगळ्यात महत्वाचं.